राहुल गांधींनी वडेट्टीवारांना नीट बोलायला शिकवावे, मनोज जरांगे पाटील। ऑन रास्ता रोको आंदोलन। उद्या रास्ता रोको करायचं आहे। उद्या 10:30 ते 1 या वेळेत रास्ता रोको करा। सगळे स्वरांच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करणार। रास्ता रोको आंदोलनाचे रेकॉर्डिंग करा। रास्ता रोकोनंतर अधिकाऱ्यांना निवेदने द्या। शांततेत रास्ता रोको आंदोलन करा। आंदोलनाचे कारण विचारणारे भुजबळ कोण? रोज आंदोलन करण्याचा अधिकार आहे। नाशिककरांनी भुजबळांच्या गोळ्यांचा खर्च उचलावा। भुजबळ ओबीसींना लागलेला डाग आहे। वडेट्टीवारांनी त्यांचे धोरण बघावे। आंदोलनावर का बोलतात? वडेट्टीवार एक समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का? राहुल गांधींनी वडेट्टीवारांना नीट बोलायला शिकवावे। तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो। तो कोण रे सांगणार आम्हाला? तुला पाय जोडून हाताला हसा लागेल एखादी बार। ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी। तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय। तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला। नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा। एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून। परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे। अडचण येता कामा नाही काही विद्यार्थ्यांना। शांततेत आंदोलन झालं पाहिजे। आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय। तो ऐकण्यात फरक झाला आहे। तू आऊट झाला, तू आऊट झाला। आणि आता तूच होय मला नाही व्हायचं। तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं। कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते ती, तो त्याच कामाचा आहे। काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला यार ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला। तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बाहेर कुठं, त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादात लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघतो आमचे? तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं नसं, इकडून तिकडे जाता आलं नसं। हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना। इकडं आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो, नीट बोलायला की नीट बोला ना। आमचा दम काय बघतो? आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची। तो याकडेच येणार आहे ती शेपूट। गोधडी घेऊन थांब नाही तो जाईन कुंकड। हा शेपूट तो याकडेच येणार आहे म्हणा ती। त्याला तर काही कळतं की नाही का नो? एवढं मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय। राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जाय म्हणून। मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला। सगळा सोपडा साफ होईल, नीट राह ना। राजकीय करिअर बरबाद करून टाकशील। विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे। काय म्हणला देऊ? ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केलाय त्याचा देऊ। हां तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर। हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग। भुई सपाट नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला, नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने। आता जनतेचं नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी। अहो कुठं संताप व्यक्त केला? तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बा एकटंच लई संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला, म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे? अहो तुमच्यासारखे तर गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात। इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे। मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात। तुम्ही लई वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय?
ते म्हणले असते ते तर कवा तसे स्टेटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरची. तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले नाही. कवा किचकटच बोललेले आहेत, म्हणजे कुंकडे बी गोंधळ होईन असलंच बोललेले ते. कवा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही. ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेलं नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचारसंहिता असं कवाच म्हणणार नाहीत, किंवा पुढं थोडं ढकलतो आम्ही म्हणणार नाहीत. ते कवा बी असं उपस्तुकुटानेच करून ठेवणार.